स्क्रीन सगळ्यांना दिसते. तो मला दिसतं. या सुनीलजींच्या वतीने माझ्या वतीने सुनीलजींना आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. कारण माझ्या मनात खूप होतं की आपण अयोध्येला तर जाऊ शकत नाही जानेवारीत, पण आपल्याला रामासाठी किंवा आपल्या मनामध्ये जी भक्ती आहे ते आपण कसं एक्सप्रेस करू शकतो. आणि एकटं करण्यापेक्षा सगळ्यांबरोबर करणं ही एक खूप हॅपी टाइम असतो आपल्यासाठी. तर म्हणून मला वाटलं की आपण याविषयी काहीतरी जाणून घ्यावं, जे आपल्या सगळ्यांना एक गोष्ट म्हणून, किंवा आपण रामायण सिरियल बघितली त्यामुळे काहीतरी माहिती डेफिनेटली सगळ्यांना आहे. त्यामुळे मी खूप काही वेगळं सांगणार आहे असं नाहीये, पण या रामायणाचं खूप लोक मला विचारतात किंवा खूप लोकांशी बोलताना जाणवतं की इतक्या वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आज पण रामाचं लाईफ आपल्या आजच्या मॉडर्न लाईफमध्ये आपल्याला काही देऊ शकतं का, आपण त्याच्यापासून काही नवीन शिकू शकतो का, किंवा त्याचं काही सिग्निफिकन्स आपल्या या आयुष्यात आजच्या मॉडर्न लाईफमध्ये आहे का नाही. हा विचार करताना माझ्या लक्षात आलं की ऍक्च्युली आपल्याला ते माहीत असेल तो सिग्निफिकन्स, तरच आपलं आयुष्य सुखी आणि आनंदी किंवा समृद्धी असू शकते. यासाठी हा विषय खूप महत्वाचा आहे असं वाटतं. तर वाल्मिकी आपल्याला सगळ्यांना वाल्याकोल्याची गोष्ट माहिती आहे, त्यांचे वाल्मिकी कसे झाले हेही माहिती आहे. तर ही जी ट्रान्सफॉर्मेशन आहे, त्या ट्रान्सफॉर्मेशन नंतर वाल्मिकी स्वतः रामाचं आयुष्य जेव्हा घडत होतं तेव्हा तिथं होते असं म्हणतात. आणि त्यांना एक स्पेशल सिद्धी होती की ही काही एक अशी गोष्ट लिहिली नाहीये किंवा एखादं मनातनं रचून त्यांनी लिहिलेलं नाहीये, तर ते जे घडत होतं किंवा घडत होतं ते सगळं त्यांनी तसंच्या तसं लिहिलेलं आहे. आणि वाल्मिकींना एक स्पेशल आशीर्वाद होता की आपण एखादी गोष्ट वाचली तर आपल्याला काय दिसतं की त्या लेखकाला त्या परिस्थितीविषयी काय वाटतंय ते लिहिलं जातं, म्हणजे लेखकाच्या मनातल्या गोष्टी लिहिल्या जातात. पण वाल्मिकींना एक स्पेशल पॉवर होती की जे घडतंय त्यावेळी, म्हणजे हनुमान जात आहेत किंवा राम आणि सीताचं लग्न होतंय, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे वाल्मिकींना समजू शकत होतं. अशी त्यांच्याकडे स्पेशल पॉवर होती. आणि त्याचा आपल्याला ह्याच्यामध्ये खूप व्यवस्थित रामायणामध्ये दिसतं की कोण काय विचार करू शकतं ते पण त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय. आणि हे रामाचा पूर्ण जन्मापासून ते रामराज्यापर्यंतची सगळी कथा असल्यामुळे ती खूप मोठी आहे. आणि वाल्मिकींनी ती टोटली 24,000 श्लोक आहेत त्याचे, आणि 24,000 श्लोक लिहित राहणं ती, आणि त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवणं, त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याचा कुठेही काहीही कन्फ्युजन न वाटता लिहू शकणं, याच्यासाठी खूप मोठा एक आधारस्तंभ त्यांच्या मनात असला पाहिजे की आपण जे काही करतोय ते पूर्णपणे लोकांना कळू शकणार आहे. तर त्यांनी ते 7 भागांमध्ये किंवा खंडांमध्ये डिवाइड केलेलं आहे, ज्याला कांड असं म्हणलं जातं, पण आपण मराठीमध्ये त्याला खंड सुद्धा म्हणतो. आणि प्रत्येक खंड हा, जसं आपण आता व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2, व्हॉल्यूम 3 अशी खूप गोष्टी किंवा सिनेमा सुद्धा आपण बघतो की एकानंतर एक येतात. तर या खंडांची जी रचना केली आहे त्यात वाल्मिकींनी खूप एक वेगळ्या पद्धतीने केली आहे. म्हणजे जनरली लोक काय करतात की कुठे होते त्याप्रमाणे, किंवा कुठलं त्यांचं वय होतं त्याप्रमाणे, किंवा कुठल्या गोष्टी महत्वाच्या किंवा नाही महत्वाच्या त्याच्याप्रमाणे अशा पद्धतीने खंडांची रचना केली जाते. पण वाल्मिकींनी काही विशिष्ट पद्धतीने या खंडांची रचना केली आहे. आणि याच्या नंतर बऱ्याच लेखकांनी वाल्मिकींना फॉलो केलं. तर प्रत्येक खंड हे रामाच्या जीवनातील कालक्रमानुसार आहे, कारण या पूर्ण कथेचा जो हिरो आहे तो राम आहे. तर रामाच्या भोवती घडलेल्या गोष्टी सगळ्या रामाच्या जीवनाच्या कालक्रमानुसार या खंडांची विभागणी केली. तर पहिलं आहे बालकांड. नावावरूनच आपल्याला कळेल की राम बालावस्थेत असतानाचं हे कांड आहे. पण त्याच्यानंतर तरुण कांड येत नाही, तर त्याच्यानंतर येतो अयोध्याकांड. अयोध्याकांड म्हणजे काय, तर रामाचा जन्मही अयोध्येतच झाला आणि रामाचं पूर्ण जीवनही अयोध्येतच गेलं. मग या दुसऱ्या खंडाचं नाव अयोध्याखंड का असेल, तर अयोध्याकांड याचं नाव का ठेवलं असेल, तर त्याचं काय एक महत्व आहे ते आपण जेव्हा कांडाविषयी
समजून घेऊ तेव्हा कळेल. त्याचं पुढचं नाव होतं अरण्यकांड. हे सुद्धा वाटतं की अरण्यात घडलेली गोष्ट आहे म्हणून अरण्यकांड. म्हणजे बालकांडाच्या वेळी काय आहे तर रामाची वय काय आहे त्याच्याप्रमाणे. अयोध्याकांडामध्ये राम अयोध्येत जन्मला आणि बागडला त्यामुळे. अरण्यकांड म्हणजे राम अरण्यात होते म्हणून अरण्यकांड. किष्किंध कांड म्हणजे राम जेव्हा हनुमान किंवा सुग्रीव यांना भेटले, ज्यांची राजधानी होती किष्किंध, तिथं राम होते म्हणून ते किष्किंध कांड. म्हणजे दुसरं तिसरं चौथं जे कांड आहे ते राम कसे कुठल्या कुठल्या जागेवरून एका जागेवरून दुसऱ्या जागी गेले वेगवेगळ्या कारणामुळे, त्यामुळे असेल. पण मग चौथं पाचवं कांड आहे तो सुंदरकांड. आता हे सुंदरकांड हे ना त्याची जागा आहे ना त्यांचं वयाचं आहे. मग हे सुंदरकांड असं का आहे? त्याच्याही नंतरचं नाव येतं लंकाकांड किंवा युद्धकांड. म्हणजे परत लंकेमध्ये पोचल्यानंतर जेव्हा युद्ध झालं त्या ठिकाणचं कांड आहे ते युद्धकांड. आणि शेवटचं आहे उत्तरकांड. म्हणजे आपण जर वाल्मिकींनी केलेल्या या 7 खंडांची विभागणी बघितली तर ती अशी एकाच पद्धतीने केलेली नाहीये. तर त्यामध्ये पण एक खूप रहस्य आहे आणि ते रहस्य मी आज तुमच्या समोर उलगडून दाखवणार आहे. कारण या वेगळ्या विचारांनी आपण खूप कमी वेळा रामायणाकडे बघतो. आणि या सगळ्याची मूळ कारण म्हणजे आपण खूप खूप लकी आहोत की जेव्हा राम मंदिर आपल्या भारतामध्ये पुनर्स्थापित होणार आहे त्या काळात आपण जन्म घेतलेला आहे. त्या काळात आपण अजून जिवंत आहोत आणि आपल्या डोळ्यांनी आपण त्याचं पूर्ण बघू शकणार आहे. तर त्यासाठी आपण ही खूप मोठी रामालाच आपले नमस्कार दिले पाहिजेत की आपल्याला हे बघण्याची किंवा याच्याविषयी जाणून घेण्याची किंवा याच्यासाठी छोटं छोटं कॉन्ट्रीब्युशन, जसं सुनीलजींनी सांगितलं की पुण्यामध्ये एकांनी माग वरती 2 माग रामासाठी याचा एक उपक्रम सुरू केला किंवा कोणीतरी भजनांचे गेले 3-4 महिन्याचे कार्यक्रम लोक करत आहेत किंवा ज्यांनी राम मंदिराच्या समोरचा जो दीपस्तंभ होणार आहे त्याच्यासाठी लोक खूप काय काय काम करतायत. नुसत्या तिथल्या दारांच्या ज्या कड्या बनवल्यात त्याच्या बिजागऱ्या बनवणारा माणूस यांनी पण खूप मोठी एक प्रोसेस सुरू केली आहे की ज्यामुळे तर प्रत्येक गोष्टीमध्ये कितीतरी जनमानसाची सामायिकता आहे. असं नाहीये की कोणीतरी एक कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांनी ते देऊळ बनवलंय. इथे कामगार तर आहेतच पण प्रत्येक माणूस भारतातला जो या राम मंदिराशी कनेक्टेड फील करतो तो काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतोय. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने या गोष्टीविषयी ऐकणं, ती रामाची साधना करणं हे आपलं एक कॉन्ट्रीब्युशन असू शकतं जे आपल्याला त्या रामापर्यंत तिथपर्यंत अयोध्येच्या रामापर्यंत पोचू शकेल अशी आशा करून आपण आजचा हा कार्यक्रम सुरू करू. तो प्राचीन हिंदू संस्कृतीमध्ये श्रुती स्मृती पुराण असं आपण म्हणतो. तर त्या रामायण हे स्मृती या भागामध्ये येतं. श्रुती म्हणजे ज्या ऐकून केलेल्या आहेत, पाठ केलेल्या. स्मृती म्हणजे ज्यांचं आपण मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि पुराण म्हणजे ज्याच्याविषयी आपण ऍक्च्युली प्रोसेस केली पाहिजे. अशा भारतीय हिंदू संस्कृतीच्या 3 भाग आहेत. त्याच्यापैकी रामायण हे स्मृती या भागामध्ये येतं. आणि साधारणपणे हे वाल्मिकींनी 3000 वर्षापूर्वी लिहिलेलं, 3000 वर्ष इसवी सन पूर्वी, म्हणजे ही 2000 आणि 3000 तर 5000 वर्षापूर्वी आजपासून बघितलं तर ते संस्कृत मध्ये त्यांनी लिहिलं होतं. कारण तेव्हाची भाषा ही संस्कृतच बोलीभाषा होती. आणि याच्यामध्ये 24,000 श्लोक आहेत. आणि प्रभू रामाचं आयन, रामाचे आयन, आयन म्हणजे जीवनाचा प्रवास. आणि रामायण त्याला का म्हणतात तर राम ते आयन म्हणजे रामाच्या जीवनाचा प्रवास असा त्याचं ऍक्च्युली आपण जर कोड करून बघितलं तर त्याचा अर्थ आहे. आता रामायण ही एक रामाची स्टोरी राहिली नाहीये. कारण वाल्मिकींनी ज्याप्रमाणे ते मांडलं आहे ते आपल्या भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती किंवा ज्याची जी डेव्हलपमेंट झाली त्याच्यासाठी खूप महत्वाचं त्यांनी एक बेस करून तयार करून दिला आपल्यासाठी. कारण रामाच्या आधी पण खूप वर्ष मनुष्य होते. कारण त्यांचे वडील अगदी परशुरामापर्यंत रामाचं इक्ष्वाकू ही त्यांची इक्ष्वाकू घराणं असं म्हणतात रामाच्या घराण्याला. तर खूप मोठे मोठे लोक लाईक परशुरामासारखे त्यांच्या घरामधनं लोक आलेले आहेत किंवा दशरथ स्वतःही. तर त्याच्यामध्ये राम हा का एवढा महत्वाचा होतो तर रामानी प्रथम
पूर्ण मनुष्य किंवा संपूर्णतः लोकांसाठी जीवन जगण्याची जी काही प्रतिनिधित्व केलं त्या प्रकारच्या एका मानसिकतेचं, त्याच्यासाठी राम हे ऑलमोस्ट देव बनून गेले ते तिथे असताना सुद्धा. तर राम काय होते तर एक आदर्श पुरुष, आदर्श पती, आदर्श पुत्र आणि एक जबाबदार शासक. एकाच माणसामध्ये एवढं सगळं असणं हे खूप कठीण असतं. एखादा माणूस आदर्श पती असेल ना तर तो त्यांच्या पत्नी बरोबर चांगले व्यवहार असू शकतात, पण त्याच वेळी त्याच्या आई बरोबर, वडिलांबरोबर त्याचं तणाव असू शकतो. म्हणजे आदर्श पती आणि आदर्श पुत्र असणं हे खूप अवघड आहे आजच्या जगामध्ये पण. पण रामांनी ते करून दाखवलं. आदर्श पती, आदर्श पुत्र असताना सुद्धा एक जबाबदार शासक, म्हणजे पूर्णपणे ज्या लोकांसाठी मी राजा म्हणून काम करतोय ते कसं मी व्यवस्थित पार पाडू शकतो. म्हणजे आपण आज म्हणतो वर्क लाईफ बॅलन्स, हे आजच्या आपल्या युगामध्ये सगळ्यांना खूप कठीण वाटतं, पण रामांनी दाखवून दिलं की हे पॉसिबल आहे. त्याच्यानंतर सीता ही आदर्श कन्या, आदर्श पत्नी आणि ऍक्च्युली आदर्श माता. कारण सीता ही फक्त तिच्या लवकुश या मुलांची नाही, तर अख्ख्या राम अयोध्येच्या सगळ्यांची ती सीता माता होती. म्हणजे तेलुगूमध्ये तर आम्ही तिला सीता अम्मा तल्ली असं म्हणतात. म्हणजे अम्मा म्हणजे माता आणि तल्ली म्हणजे सुद्धा माता. तर मातांची माता अशी सीता ही इतका तिचा गौरव केला जातो, कारण तिने एक दाखवून दिलं की आपण काय स्ट्रॉंग वाईफ की आपल्या पत्नी आणि पती यांच्या एकमेकांच्या संबंधाचं एक व्यवस्थित असं उदाहरण आहे की जे आपल्याला ऍडजस्टमेंट न करता समजून उमजून एकमेकांबरोबर राहू शकण्याची जी आदर्श जोडी ही पण राम आणि सीता आपल्याला दाखवून देतात. आणि त्याचबरोबर आदर्श भाऊ म्हणून लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांची आदर्श म्हणजे काय, कसं असावं माणसानी, हे खूप उदाहरणं आपल्याला या रामायणाच्या कथेमध्ये दिसतात. आणि म्हणून रामायण हे खूप 5000 वर्ष जरी झाली असली हे सगळं घडून, तरी सुद्धा आज ते आपल्याला कालाप्रमाणे विरून गेलं असं न होता ते अजून स्ट्रॉंग झालं. हे आपल्याला आज राम मंदिरसाठी जे लोक भावुक झालेले आहेत त्याच्यातनं सुद्धा दिसेल की हा आदर्श असणं आपल्यासाठी कोणीतरी किती गरजेचं आहे. वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण हे संस्कृतमध्ये होतं आणि मग ते कळणं लोकांना खूप मुश्किल झालं, कारण हळूहळू संस्कृत ही आपली बोलीभाषा राहिली नाही. मग 1631 मध्ये, म्हणजे खूप रिसेंट, आता एक 400-500 वर्षापूर्वी संत तुलसीदास यांनी ते संस्कृत मधलं रामायण सगळ्यांना समजावं म्हणून आपल्या बोली भाषे म्हणजे अवध भाषेमध्ये त्यांनी लिहिलं, कारण ते स्वतः अयोध्येमध्येच होते. तिथेच त्यांनी ते लिहिलं, सुरू केलं लिहायला. आणि ते सुद्धा त्यांनी सुरू केलेला दिवस पण खूप सुंदर याच्यावर त्यांनी सुरू केलं होतं की जेव्हा ऍक्च्युली रामानी सीतेचा स्वीकार केला तेव्हापासून ती गोष्ट लिहायला त्यांनी सुरू केली. आणि ते रामचरित मानस लिहित असताना ऍक्च्युली बघितलं तर तुलसीदास यांचा जन्म झाल्यापासून त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम होते. सगळे त्यांना म्हणायचे ह्याला काही कळत नाही, या माणसाला एवढं काही हे नाहीये. पण जशी वाल्मिकींची कथा आहे की त्यांचा पूर्वायुष्य आणि उत्तरायुष्य याच्यामध्ये खूप फरक आहे, तोच फरक तुलसीदासांच्या आयुष्यात पण होता. पण त्यांनी जेव्हा रामायण लिहायला सुरुवात केली ते लिहित असताना त्यांनी स्वतः ते अनुभवलं. त्यामुळे वाल्मिकी नंतर तसंच्या तसं रामायण जर आपल्याला बघायचं असेल तर ते तुलसीदास रामायण असतं आणि त्याला आपण रामचरित मानस असं म्हणतो. खूप लोकांनी या तुलसी रामायणावर नंतर कॉमेंट्रीज लिहिल्या आहेत की त्यांनी स्वतःची आपली आपली जी त्यांना समजलेली पद्धत ती आपल्या भाषेमध्ये, कारण आता रामायण आपल्याला भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये मिळतं, पण ते तसंच्या तसं वाल्मिकींनी जसं सांगितलंय तसं समजून घ्यायचं असेल तर तुलसीदासाचं जे रामायण आहे ते परफेक्ट आहे. त्यामुळे आज आपण बघणार आहोत ते तुलसीदास रामायणाच्या ह्याच्यातनं बघणार आहे, कारण संस्कृत मधलं सगळं समजणं इतकं सोपं नव्हतं. तर वाल्मिकी रामायणाचे 7 खंड आहेत. हे मी तुम्हाला पिक्चरियसली असं दाखवलंय, पण आपण आता एकेका खंडाचा अर्थ समजून घेऊ. एकेका खंडात काय होतं. तर बालकांड, तर पहिलं कांड आहे बालकांड, ज्याच्यामध्ये बेसिकली 7 श्लोक आहेत फक्त.
आणि खूप सारे खूप गोष्टी तिथं घडत नाहीत. पण रामायणाचं बालकांड सुरू होतं, ते थोडंसं दुःखातनं सुरू होतं कारण दशरथ खूप मोठा राजा होता. दशरथ म्हणजे ज्याच्याकडे आपण हॉर्स पॉवर म्हणतो ना पुढे ज्या सगळ्यात जास्त पॉवर ही हॉर्स पॉवर असते. तशी दशरथ हा इतका शक्तिशाली होता, की तो 10 रथांना सुद्धा खेचू शकू शकतो. त्याला दशरथ असं नाव दिलं. त्याला 3 बायका होत्या कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. आणि त्या काळामध्ये एका राजाला एकपेक्षा जास्त बायका असणं हे कॉमन होतं. पण तरी सुद्धा त्याला मूलबाळ नव्हतं. तो खूप त्याचा राज्याचा प्रसार त्यांनी खूप केला होता. खूप त्यांनी जिंकलं होतं आणि सगळ्या त्या राज्यांना आपल्या ह्याच्यात घेतलं होतं. तोही खूप चांगला राजा होता. पण त्याला मूलबाळ नव्हतं. त्यामुळे तो थोडा दुःखी होता. अशा ठिकाणी हे बालकांडाच्या रामायणाची सुरुवात होते. मग आपल्याला माहिती आहे की त्यांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. त्याच्यामध्ये त्या पुत्रकामेष्टीमध्ये जेव्हा यज्ञामधून यज्ञराज येऊन त्यांना एक पायसम दिलं म्हणजे खीर दिली आणि ती खीर कौशल्या, कैकेयी, सुमित्रा या तिघींचा वाटा दिला आणि त्यांना सांगितलं की ही तुम्ही जर खीर ग्रहण केली तर तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. त्याच्यामध्ये सुमित्रेचा तो खिरीचा हे पडतो. तिला तो मिळत नाही. मग अशा वेळी तिघी कौसल्या, कैकेयी, सुमित्रा या बहिणींसारख्या राहायच्या. त्यांना जेव्हा कळतं की सुमित्रेचा जो वाटीतला खीर आहे ती एका पक्षाने हे केली आता ती तिला काही खाता येणार नाही. तर या दोघी काय करतात तर त्यांच्या वाटीतली अर्धी अर्धी खीर सुमित्राला देतात. अशा घडण्यामुळे कौशल्येला एक पुत्र होतो, कैकेयीला एक पुत्र होतो, पण सुमित्रेला मात्र कैकेयी कौशल्याकडे दोघींकडून खिरीचा वाटा घेतल्यामुळे 2 पुत्र होतात. त्यामुळे या तिघींना मिळून 4 मुलं होतात. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. आता ही 4 मुलं मोठी होतात, ती शिकायला जातात आणि ती ऑलमोस्ट 16 वर्षापर्यंत राम जेव्हा पूर्ण तयारीने सगळं ज्ञान त्यांच्या गुरूंकडनं घेतो आणि विश्वामित्र दशरथाकडे येतात की आता मला मी यज्ञ करतोय पण मला खूप राक्षस त्रास देत आहेत तर मला तुम्ही रामाला माझ्या बरोबर दिलं तर माझा यज्ञ सुखरूप पार पाडेल. तर दशरथ म्हणतात राम तर फक्त 16 वर्षाचा आहे म्हणजे कुठल्याही आई वडिलांना आपला मूल नेहमी लहानच वाटतं. त्या पद्धतीने दशरथांना वाटतं की हे 16 वर्षाच्या रामाला घेऊन जाऊन तुम्ही त्या राक्षसांकडनं कसं आपलं स्वतःचं रक्षण करू शकाल. तर विश्वामित्र म्हणतात की एका माणसामध्ये चांगलेपणा असण्यासाठी किंवा तो कुठल्याही गोष्टीची संरक्षण करण्यासाठी त्याच्याकडे काय लागतं तर जनरली कोणाही माणसाला 4 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या म्हणजे काय तर त्याच्याकडे यौवन पाहिजे, पैसा पाहिजे, त्याच्यानंतर सुंदरता पाहिजे किंवा त्याच्याकडे शरीर सौष्ठव पाहिजे आणि चौथं म्हणजे त्याच्याकडे पॉवर किंवा एक पॉवर म्हणजे राजाचा तो मुलगा आहे ही त्याच्याकडे पॉवर. आणि आज आपण बघितलं तर कोणाहीकडे यौवन असेल तर त्यांच्याकडे एक मगरूरता येते. पैसा खूप झाला तरी त्यांच्याकडे एक प्रकारचा लोभ वाढतो आणि त्यांचा इगो वाढत जातो. किंवा त्यांच्याकडे सुंदरता असेल तर अजूनच जास्त म्हणजे लहानपणापासून हा मुलगा किंवा मुलगी सुंदर आहे म्हणल्यावर ते एका वेगळ्या पद्धतीने जगाकडे बघत राहतात किंवा ज्याच्याकडे पॉवर आहे तो माणसाकडे पण इगो येतो. म्हणजे या 4 पैकी एक जरी गोष्ट कोणाकडे असेल तर त्या माणसाकडे जास्त इगो असतो. तो माणूस मगरूर होत जातो. पण दशरथाला विश्वामित्र सांगतात की तुझा मुलगा राम याच्याकडे हे 4ही गुण आहेत. पण त्याच्याकडे विनम्रता आहे, विनयता आहे आणि ते खूप महत्वाचं आहे आणि असा माणूसच आमच्या यज्ञांचं रक्षण करू शकतो. त्यामुळे मला माहिती आहे की राम हे करू शकतील. त्यामुळे तुम्ही ॲज अ वडील अशी काही काळजी करू नका आणि मला रामाला माझ्याबरोबर पाठवा. म्हणून राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर जातात. हा बालकांडाचा रामाच्या आयुष्यातला शेवटचा प्रसंग बालकांडात दाखवला. आणि त्याच वेळी पॅरलली सीतेचा सुद्धा जनकाकडे सीतेला भूमीमधनं मिळणं आणि ती तिथे वाढणं आणि मग सीता कशी घर क्लीन करत असताना किंवा तिथे रांगोळी काढत असताना ते शिवधनुष्य एका हाताने उचलायची सगळं क्लीन करायची आणि पुढे जायची वगैरे अशा गोष्टीही सांगितल्या जातात. तर राम आणि सीता या दोघांचं बालपण
हे पूर्णपणे येऊन आता रामाच्या आणि विश्वामित्रांकडे जेव्हा राम लक्ष्मण असतात तिथेच विश्वामित्र रामांना जनकाच्या कडे सीतेचं जेव्हा स्वयंवर सेट केलेलं असतं तिथे घेऊन जातात आणि राम ते शिवधनुष्य तोडतात इथपर्यंत जाऊन ते बालकांड थांबतं. म्हणजे इकडे रामाचंही बालपण दाखवलंय आणि सीतेचंही बालपण दाखवलेलं आहे बालकांडाने. त्याच्यानंतर येतं अयोध्याकांड. म्हणजे आता राम सीताचं लग्न झालेलं आहे, सीता अयोध्यामध्ये आली आहे आणि एक दिवशी दशरथ ऑलरेडी खूप म्हातारे असतात तेव्हाच त्यांना वाईट वाटून ते तो यज्ञ करून त्यांना मुलं होतात. त्यामुळे एका पॉइंटला 16 वर्ष यालाही झालेली आहेत, रामाचं लग्नही झालेलं आहे. आता त्यांना वाटतं की आता आपण त्यांना एक केस त्यांचा पांढरा झालेला दिसतो आणि याचा अर्थ एक्झॅक्टली केस पांढरा होणं असं नाहीये. तर आता माझं वय झालंय तर आता मी माझी जी राज्याची धुरा आहे ती पुढच्या माझ्या पिढीला द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी परफेक्ट पर्सन कोण आहे तर राम आहे. त्यामुळे ते डिक्लेअर करतात की रामाला आता आपण राजकुमार डिक्लेअर करून त्याला ते राज्याभिषेक करायचं ठरवतात. ते आपल्या वसिष्ठांशी बोलतात कारण त्यांच्या राज्याचे मुख्य पुजारी वसिष्ठ होते. वसिष्ठ अगदीच मान्य करतात की बरोबर तुमचं डिसिजन आहे, आपण रामाचा राज्याभिषेक करू शकतो. आणि हे अयोध्याकांड अगदी सुखामध्ये सुरू होतं कारण सगळे हॅपी आहेत की रामाला राज्याभिषेक करण्याचा अनाउन्स केल्यामुळे अख्खी अयोध्या खुश आहे, सगळे हॅपी आहेत. पण त्यामध्ये कैकेयीची दासी मंथरा अस्वस्थ होते आणि मंथरा ही ऍक्च्युली कैकेयीच्या भरताच्या लहानपणापासूनच कैकेयी बरोबर असते. पण तिला काय वाटतं की कैकेयी ऍक्च्युली दशरथाची सगळ्यात आवडती किंवा पॉवरफुल राणी आहे. कारण कैकेयी स्वतः खूप अशी शक्तिशाली राणी होती. ती घोडसवारी वगैरे वगैरे पण करू शकायची आणि ती दशरथाबरोबर नेहमी त्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जायची सुद्धा. तर कैकेयी एवढी जर आवडती राणी असताना रामाला जर राज्याभिषेक झाला तर याच्यानंतर कैकेयीचं महत्व राहणार नाही आणि भरतालाही काही मिळणार नाही अशी मंथरा त्याच्या मनामध्ये हे टाकते. हे आपण ह्याच्यामध्ये बघितलंय. पण ऍक्च्युली एका ह्याच्यामध्ये प्रसंगामध्ये वाल्मिकींनीच असं लिहिलंय की राम आणि मंथरा यांच्यामध्ये संभाषण होतं आणि राम मंथरेला रिक्वेस्ट करतात की तू हे काम करशील का माझ्यासाठी. कारण रावणाला जर का संहार, कारण रामाचा जन्मच रावण संहारसाठी झालेला आहे किंवा रामाचा अवतारच रावण संहारासाठी झालेला आहे. पण मी इथे अयोध्येत जर राहिलो तर मी रावण संहारापर्यंत जाऊ शकणार नाही कारण आपली जी पद्धत आहे जी दुसऱ्यांनी युद्ध करायला भाग पाडल्याशिवाय आपण जाऊन युद्ध करणार नाही. तर हे होण्यासाठी मी अयोध्या सोडणं जरुरीचं आहे. तर राम मंथरेला रिक्वेस्ट करतात असं सांगितलं जातं आणि मंथरेला ते सांगतात की मी तुला जे सांगतोय करायला त्याच्यामुळे तुझी या जन्मभर किंवा त्याच्यानंतर सुद्धा लोक थू करतील. पण तू माझ्यासाठी हे करावं लागेल तुला कारण हे केलं तरच माझे वडील मला इथून बाहेर पाठवणार. आणि हे राम आणि मंथरा यांच्यामध्ये घडलेलं संभाषण एका ठिकाणी वाल्मिकींच्या ह्याच्यात येतं. आणि मंथरा म्हणते की जर रामाला मदत करण्याची मला संधी मिळत असेल त्याच्यामुळे लोकांनी मला वाईट म्हणलं तरी चालेल पण तुमचा आशीर्वाद मला आहे तर मी हे करायला तयार आहे. आणि मग ती मंथरा जी आपण स्टोरी बघतो की कैकेयीला ती सांगते आणि ते सगळं जे घडतं की ज्यामुळे रामाला वनवासात जावं लागतं. हे सगळं आपण रामायण सिरियल मध्ये तुम्ही बघितलं एक्झॅक्टली तेच घडतं आणि दशरथ खूप दुःखी होतात. आणि रामाचा जो राज्याभिषेक ठरलेला असतो दुसऱ्या दिवशी त्या मुहूर्ताला राम राज्याभिषेक न होता वनवासाला जातो. आणि सीता सुद्धा म्हणते की मी तुमच्याबरोबर येणार आहे. तर राम म्हणतात नाही ते खूप कठीण असेल तुझ्यासाठी कारण तू तर एका राजाची मुलगी आहेस आणि एका राजाची सून आहेस आता तर तू हे काय करू शकशील. तर सीता इतक्या सुंदर पद्धतीने रामाला सांगते की कितीही दागिने असले किती घरदार असलं कितीही गोष्टी असल्या तर जिथे तुम्ही नसाल त्या सगळ्याचा मला काही आनंद मिळणार नाहीये. मग रामांना कळतं की हिचं किती आपल्याबरोबर राहणं तिची इच्छा आहे. मग ते तिला घेऊन जातात. अलग नाव आणि हेच सांगतो की
मला तुझ्याशिवाय रामा मी राहू शकत नाही. आणि मग राम, लक्ष्मण आणि सीता हे तिघं वनवासाला जातात. म्हणजे अयोध्याकांड सुरू होतं तेव्हा ते सुरू होतं सुखामध्ये, कारण राम लग्न होऊन आलेत, त्यांचा राज्याभिषेक होणार आहे. पण ते संपतं ते दुःखामध्ये संपतं. आणि अयोध्याकांडाचा इथेच शेवट केला जातो की राम आता वनवासात जाणार आहे. मग आता वनवासात जाणार आहेत म्हणजे ते अरण्यात जातात. त्यामुळे राम राजकुमार झाले असते तर सगळा प्रॉब्लेम झाला असता असं समजून रामांना पाठवलं जातं आणि सीता आणि लक्ष्मण या तिघांबरोबर 14 वर्षासाठी रामाचा वनवास ठरवला जातो. किंवा त्यांना तसं राम आपल्या वडिलांना वचन देत. आता इथे पण एक गोष्ट अशी आहे की लक्ष्मण रामाला विचारतात की आता तुम्हीच तर राजकुमार आहात, म्हणजे तुम्ही राजा होणार आहात, तर हे तुम्ही कसं मान्य करताय? तुमची आई, आपली जरी ती सावत्र आई असली तुमची, तरी तुम्ही एक राजा आहात, तुम्ही शूरवीर आहात. हे तुम्ही का ऐकून घेताय? तुम्ही आपलं सैन्य आपल्याबरोबर असेल, आपण इथे हे नको ऐकूया, तुम्ही हे ऐकू नका आणि तुम्ही युद्ध करा आणि तुमचं जे राज्य आहे ते तुम्ही जिंकून घ्या, हे तुम्ही करू शकता. तर राम त्याला विचारतात, की कोणाबरोबर युद्ध करू सांग मला, की जे माझे वडील आहेत, की ज्यांच्यामुळे मी बरंच काही शिकलो, त्यांच्याशी युद्ध करून मी वडिलांना गमवून राज्य कमवू का? जी माझी आई आहे, कारण राम कौशल्यपेक्षा सुद्धा कैकेयीवर जास्त प्रेम करायचे. असं सांगतात, की राम जेव्हा झोपायचे त्यांना झोपेमध्ये कैकेयीची स्वप्न पडायची आणि मग उठून ते कैकेयीच्या खोलीमध्ये जायचे. इतकं त्यांचं कैकेयीवर प्रेम होतं. तर ज्या युद्धामुळे मी कैकेयीला गमवून बसेन, असं युद्ध करून राज्य मिळवू, पण आईला गमवू का? ज्या युद्धामुळे माझा भाऊ भरत, जो माझ्यावर इतकं प्रेम करतो हे मला माहिती आहे, तर मी भावाला गमवून राज्य कमवू का? म्हणजे काय? तर आज आपण जे बघतो, की माझ्या पैशासाठी, माझ्या समृद्धीसाठी मी काहीही करायला तयार आहे. आज भावाभावात भांडणं, घराघरामध्ये भांडणं जे बघतो, रामानी लक्ष्मणाला एकच प्रश्न विचारला, की माझी शक्ती वापरून मी जर माझे वडील, माझे आई व माझे भाऊ यांना गमवून जर मला ते राज्य मिळणार असेल, तर त्या राज्याची काय किंमत आहे? त्यामुळे आपण हे युद्ध कोणाशी नाही, तर मला हे युद्ध स्वतःशी करावं लागणार आहे. त्यामुळे आपण ते युद्ध करणार नाहीत. लक्ष्मण हे ॲक्चुअली आपलं मन दाखवलंय आणि राम आपली बुद्धी दाखवली. बुद्धी ही समन्वयक असते आणि मन हे सतत उंचल असं ते उडत असतं, की हे नाही, ते नाही, ते नाही. त्याप्रमाणे लक्ष्मण आहे. तर लक्ष्मणाला राम समजावतात, की "तू जे म्हणतोयस तसं नाहीये. तू शांत हो. ज्याची गरज आहे तेच घडणार आहे." आणि मग ते वनामध्ये जातात. त्यामुळे अयोध्याकांड हे सुखात सुरू होतं, पण दुःखात संपतं. तर याच्यामधनं काय आपण अयोध्याकांडातनं शिकायचं, तर कैकेयीला भरतापेक्षा सुद्धा रामावर प्रेम होतं. पण जेव्हा का प्रॉपर्टी, पैसा हे येतं, तेव्हा आपण प्रेम बाजूला सारून जर आपलं रक्त किंवा माझा वंश ज्याच्यासाठी जर आपण काम केलं, तर शेवटी आपल्याला दुःखच मिळतं. कारण कैकेयीनी भरतासाठी मागून तिने आपल्या दशरथाला गमावलं बेसिकली. कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये दशरथाचा मृत्यू होतो. आणि त्यामुळे कैकेयीला भरताला तर राज्य भरताला नकोच होतं. त्यामुळे कैकेयीला या सगळ्या ह्याच्यामध्ये मिळालं काहीच नाही. फक्त तिला वाटलं होतं, की हे मिळेल, ते मिळेल, पण तसं घडलं काहीच नाही. त्यामुळे याच्यातनं शिकायला काय पाहिजे आपण, तर दुष्ट सल्ल्यापासून स्वतःचं रक्षण करा. आणि हे सारासार विचार करण्याची क्षमता जर आपल्याकडे नसेल, तर आपण कितीही चांगले असलो तरी सुद्धा आपण आपल्या कोणाचा सल्ला ऐकतोय हे आपण जर ठरवू शकलो नाही तो चांगला आहे का नाही, तर आपल्याला त्याचं मुश्किलमध्ये पाडू शकतो. तेव्हा नकारात्मक लोकांपासून दूर राहा. आणि कोण आपल्याला ब्रेन वॉश करू शकतंय, कोण ब्रेन वॉश करतंय आणि कोणाला आपली काळजी आहे, यातला फरक समजणं हे आजच्या जगात सुद्धा आजच्या जगात खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या खूप जवळची लोकच आपल्याला त्रास देणारी असतात, याचे आपल्या बऱ्याच लोकांना अनुभव असतो. नंतर आहे अरण्यकांड, ज्याच्यामध्ये आता राम, लक्ष्मण आणि सीता अरण्यामध्ये आहेत आणि त्यांची 13 वर्ष सहज घालवतात. कारण राम आहे त्यामुळे सगळं ते जे काही एक्सेप्ट केलेलं आहे ते पूर्णपणे प पार पाडतात. त्याच्यामध्ये ती शूर्पणखा येते, लक्ष्मण तिथं दाखवतो, की
तू असं कसं बोलू शकते रामाशी किंवा मायाशी. मग त्याचा राग अनावर होऊन तो तिचं नाक कापतो आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली ते घडलं नसतं तर शूर्पणखानी जाऊन रावणाला काही सांगितलं नसतं. पण त्यांच्या हे सगळं 13व्या वर्षाच्या शेवटी घडतं आणि 13 वर्ष जी शांततेमध्ये गेलेली असतात त्याचं शेवट सुरू होतो. आणि अरण्यकांडाचं होतं काय तर शूर्पणखा जाऊन रावणाला सांगते आणि आपल्या बहिणीला असं केलं याचा राग येऊन आणि ऑलरेडी त्यांनी शिवधनुष्य तोडू न शकल्यामुळे सीतेनी त्याच वेळी आपल्याला माळ नाही घातली याचंही दुःख रावणाला होतच. तर या सगळ्याच मिळून रावण एक प्लॅन करतात आणि सीतेचं हरण करतात. त्यामुळे अरण्यकांड सुद्धा पीसफुली सुरू होतं पण दुःखामध्ये संपतं की जिथे राम आणि सीता हे वेगळे होतात. तर याचा निष्कर्ष असा आहे की राम इतके दयाळू आणि नम्र होते आणि कितीही कष्टात असले तरी त्यांनी आपली ती नम्रता सोडली नाही. आणि त्याच अरण्यकांडामध्येच त्यांना शबरीचा सुद्धा ती बोरं खायला मिळतात. त्यामुळे राम हे कितीही कष्टात असले तरी स्वतःचा विचार बदलत नाहीत. प्रत्येकावर प्रेम करणं, आदर करणं सोडत नाहीत किंवा जात, पंथ, रंग या दर्जाच्या आधारावर भेदभावी करत नाहीत. पण त्याच वेळी लक्ष्मण हा स्वतःच्या मनावर ताबा नसल्यामुळे काय करू शकतो हे पण याच कांडामध्ये दाखवलं. त्याच्यानंतर आहे किष्किंध कांड. कारण आता हे किष्किंध कांडही दुःखात सुरू होतं कारण सीतेचं हरण झालंय. राम खूप सगळीकडे शोधाशोध करतात. त्यांना सीता कुठेही सापडत नाही आणि कुठेही त्यांना असं हेही कळत नाही की कुठे गेली असू शकते त्याचंही त्यांना काही दिसत नाही. म्हणजे असा एक धागादोरा सुद्धा कळत नाही. अशा वेळी राम पुढे-पुढे जेव्हा चालत येत असतात, तेव्हा ते किष्किंध या गावी येतात, ज्याचा राजा हा सुग्रीव असतो. पण ॲक्चुअली त्याचा राजा वाली असतो आणि वाली आणि सुग्रीव हे भाऊ-भाऊ आहेत. वाली मोठा भाऊ, सुग्रीव त्याचा छोटा भाऊ. पण वाली हा दुष्ट राजा असतो थोड्या प्रकारे, कारण तो सुग्रीवाच्या बायकोलाच स्वतःची बायको म्हणून तिला ट्रीट करतो. असं त्या दोघांच्या मधली स्टोरी आहे. आणि राम मग सुग्रीवाला हेल्प करतात आणि वालीचा वध करतात. आणि वालीचा वध केल्यानंतर सुग्रीव रामाला वचन देतो, की म्हणजे तुम्ही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय, आता मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला मदत करीन. तुमचे सीतेला शोधण्यासाठी मी तुम्हाला मदत करीन. असं ते वचन देतात आणि राम एका बाणामध्येच वालीला मारतात. कारण रामाला माहिती आहे, की वाली हा खूप शक्तिशाली आहे. वाली ॲक्चुअली एका वेळी असे संध्यावंदना करत एका अ, अ, समुद्रामध्ये उभं राहून त्याचं ते चालू असतं तेव्हा रावण तिथे येतो आणि वाली एका हाताने त्या रावणाला खाली दाबून ठेवतात की माझी वंदना चालू आहे, तू कोण हा मला त्रास देणारा 10 तोंडांचा कोण किडा आलाय, इतकं किड्यासारखं त्याला हे करतात. आणि म्हणजे वालीकडे इतकी शक्ती असते की वाली हा एकच व्यक्ती होता जो रावणाला सुद्धा सहज हरवू शकतो. आणि मग त्यावेळी रावण आणि वालीची दोस्ती होते आणि ते दोघं ठरवतात की या जगामध्ये जे काय आपल्याला मिळेल ते आपण दोघं मिळून वाटून घ्यायचं. मग स्त्री असो, धन असो, राज्य असो, हे आपण दोघं यासाठी, म्हणजे ते दोघं एक दुष्टपूर्ण मैत्री केलेली असते वाली आणि रावण यांनी. आणि हे रामाला माहिती आहे पण तरी सुद्धा ऍक्च्युली त्यांनी जर वालीला रिक्वेस्ट केली असती तर वालीनी रावणाला सांगितलं असतं तर रावणाने सीतेला सोडून दिलं असतं. कारण रावणाला वालीची भीतीच वाटत असते कारण रावणापेक्षा तो पॉवरफुल आहे. पण राम असं करत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की आज जर मी या दुष्ट किंवा दुर्जन माणसाची मदत घेतली आणि सीतेला सोडवलं तर ती काही माझ्या दृष्टीने बरोबर गोष्ट नाहीये. कारण हे अनएथिकल आहे म्हणून ते ती गोष्ट करत नाहीत. ते सुग्रीवाला मदत करतात, वालीचा वध करतात आणि मग मग सुग्रीव त्यांना म्हणतो की माझी वानर सेना तुम्हाला पूर्ण मदत करेल. पण हे सगळं झाल्यावर सुग्रीव आता राजा होतो आणि तो विसरून जातो की रामाला आपण काही शब्द दिला होता. मग लक्ष्मणला परत खूप राग येतो आणि तो म्हणतो आता मी जाऊन पुन्हा याच्याशीच युद्ध करावं लागणार आहे बहुतेक. पण तारा ही वालीची बायको जी आता सुग्रीव बरोबर राहत असते कारण वानरांमध्ये हे अलाउड असतं की जर तुमचा पती नसेल तर आपल्या पतीच्या लहान किंवा मोठ्या भावाबरोबर कारण तिचे आता टेक केअर करायला कोणतरी पाहिजे म्हणून. मग ती तारा ही जी वालीची बायको आहे ती सुग्रीवाबरोबर राहत असते
आणि सुग्रीवला ती जाऊन सांगते की अरे तू शब्द दिला होतास, तू विसरलेला आहेस. तर ते आता मी ती त्याला आठवण करून देते आणि मग सुग्रीवला लक्षात येतं आपल्या बाजूनी चूक झाली, आपण त्या सगळ्या हॅपीनेसमध्ये विसरूनच गेलो. मग ते वानरसेनेला सांगतात की आपल्याला आता सीतेचा शोध घेतला पाहिजे. आणि मग तो चारी दिशांना त्याची सेना पाठवतो, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. पूर्व, पश्चिम आणि उत्तरला गेलेली वानरसेना हात हलवत परत येते, की आम्हाला काही कोणी भेटलं नाही, काही समजलं नाही. पण दक्षिण दिशेला गेलेली जी वानरसेना आहे त्यांना एक हे लागतं, जटायूचा भाऊ संपाती म्हणून. म्हणजे जटायू ज्याची आपण हे ऐकले, की त्याचा पंख रावणाने तोडलात, कारण तो त्याला रावण सीतेला घेऊन जात असताना जटायू त्याच्यामध्ये येतो. कारण जटायू आणि दशरथ हे एकमेकांचे खूप चांगले दोस्त असतात. पण जटायूचा पंख तोडून टाकून रावण त्याचं हरण सीतेला घेऊन जातो पुढे. पण जटायूचा भाऊ संपाती, ज्याची ऍक्च्युली सगळे पंख जळून गेलेले असतात, तो त्या समुद्रावरती वाट बघत असतो, की कसं आपण आता माझे शेवटचे दिवस राहिलेत, आता मरण्याचीच वेळ आली आहे, पण मला जर तर त्याला ही सगळी वानरसेना जी दक्षिण दिशेला गेलेली असते ती भेटते. आणि मग ती लोक राम राम रामचा जप करत असतात वानर, कारण त्यांना काही कळलं नाही की आता काय करायचं असतं, ते रामाचा जप करत. मग संपातीला कळतं की हे कोण आहे, आणि ती रामाची स्टोरी बोलत असताना जटायूची पण स्टोरी येते की असं असं घडलं. मग संपाती त्यांना सांगतो की माझ्याकडे एक दिव्य दृष्टी आहे. तर आता मी तुम्हाला बघतो, मी तुम्ही म्हणताय की रावण घेऊन गेला आहे ती सीतेला तिकडे, तर मग तो लंकेच्या बाजूला दृष्टी, संपातीला ती दिव्य दृष्टी असते. तो जाऊ शकत नाही, पण तो बघू शकतो. म्हणजे आज आपण म्हणतो ना टेलिस्कोपिक किंवा सॅटेलाइट पद्धतीने आपण बघू शकतो. तशी शक्ती संपातीकडे असते आणि ते बघतात की सीता लंकेमध्येच आहे आणि त्याचं कसं जायचं हे सगळं तिथे कळतं. म्हणजे हे जे अरण्यकांडाची ह्याची जी शेवट आहे, त्याच्यात काय होतं, सुरुवातीला राम एकदम दुःखी आहेत की सीता सापडत नाहीये. पण शेवटी सीतेचा एक पॉसिबिलिटी की होप त्यांना कळतं की ही सीता आपल्याला त्या बाजूला मिळू शकेल. आणि मग ते जांबुवंत हनुमानला सांगतात की अरे हे जर क्रॉस करायचा असेल हा समुद्र, तर दुसरं कोणी करू शकणार नाही, हनुमान तूच करू. आणि आता त्याची पण एक छोटीशी स्टोरी आहे. हनुमान लहानपणी खूपच पॉवरफुल होते आणि ते जाऊन त्यांनी सूर्यालाच एक दिवशी टच केलं आणि त्यामुळे त्यांचं तोंड खूप लाल झालं वगैरे आपल्याला माहिती आहे. मग ते इतके हायपर ॲक्टिव्ह होते हनुमान, की त्यांना त्यावेळेचे सगळे ऋषी एक शाप देतात, की तू तुझी शक्ती विसरून जाशील म्हणून. म्हणजे काय, तर त्यावेळी त्याची त्यांना गरज नाहीये. पण त्या शापाचा एक परिशाप पण असतो, की जेव्हा तुला या शक्तीची खरी गरज असेल, तेव्हा जर तुला कोणी आठवण करून दिली तुझी शक्ती, तर तुला ती शक्ती परत मिळेल. आणि इंद्राणी ते रामायण हॅलो, या तुम्हाला ती शक्ती परत मिळेल हे लक्षात येतं, हनुमानच्या येईल असा त्यांना एक शापाची मुक्ती पण असते. मग जांबुवंत हा सगळ्यात म्हातारा जो वानर असतो, तो हनुमानला सांगतो की अरे तू तर खूप शक्तिवान आहेस, तू तर अंजनी पुत्र आहेस, तुझीकडे इतकी शक्ती आहे, तू हे करू शकतोस. आणि ही आठवण करून दिल्यावर हनुमानाला त्याची शक्ती परत मिळते. इथे हे कांड संपतं. म्हणजे काय, तर या कांडाचा सुरुवात ही दुःखामध्ये होते, पण शेवट हा एका होपमध्ये होतो. आनंदात जरी नाही झाला तरी एक होप निर्माण होऊन होतो. आणि याच्यामधनं आपण काय बघायचं तर बदला घेण्यापेक्षा क्षमा करणं चांगलं आहे, हे आपल्याला दिसतं. कारण लक्ष्मणाने जर शूर्पणखेचा अपमान केला नसता, तर रामाला ते सगळं प्रोसेस करावीच लागली नसती. तो क्षमाशील राहा, राग सूड आपल्याला काही देत नाहीत, हे इथे राम दाखवून देतात. आणि अरण्यकांडानंतर येतं सुंदरकांड. आणि हे कांड खूप खूप महत्वाचं आहे, कारण ह्याच्यामध्ये काय येतं, ह्याची सुरुवात होते एका होप किंवा एक पॉसिबिलिटीनी, ज्याच्यामध्ये हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली. आणि हनुमानच एक असा वानर आहे की जो हा समुद्र पण महासमुद्र पार करून जाऊ शकतो, कारण त्याच्याकडे वायुवेग आहे आणि तो अंजनी वायूचा पुत्र आहे आणि अंजनीचा पुत्र आहे. म्हणजे त्याच्याकडे शक्ती पण आहे आणि वेग पण आहे. आणि या दोन गोष्टी म्हणजे आज तुम्ही बघितलं तर आपलं एक खूप मोठं टेक ऑफ करू शकणारे पॉवरफुल जी
प्लेन्स किंवा रॉकेट्स आहेत त्यांच्या इतकी शक्ती हनुमानाकडे आहे आणि तो ते करू शकतो. सो सुंदरकांड आज मी डिटेलमध्ये सांगणार नाहीये कारण हे कांड असं आहे की जिथे कोणाला सगळ्या पॉसिबिलिटीमधनं आपण आता म्हणजे निराशा आलेली आहे, काही कसं होईल, काय होईल या निराशेतनं सुरू होऊन ती आशेचा किरण दाखवतं आणि त्याची पुन्हा म्हणजे सीतेचं दर्शन हनुमानाला होतं आणि ते परत येतात. म्हणजे तिथे लंका जाळली वगैरे, वगैरे सगळं आहे. पण सुंदरकांड आपण पूर्ण डिटेलमध्ये ऐकूया. कारण जेव्हा केव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला निराशा वाटते, आता आपण हतबल होतो किंवा काहीच म्हणजे एक मनुष्य म्हणून आपण काही करू शकत नाही, अशा वेळी सुंदरकांड वाचलं किंवा त्याचं पारायण केलं, तर तुम्हाला ते हनुमानजी रस्ता दाखवू शकतात असं म्हणतात आणि याची अनेक उदाहरणं मला माहिती आहेत. मी स्वतः याचा अनुभव घेतलाय, की जेव्हा केव्हा तुम्ही एका क्लिष्ट परिस्थितीमध्ये असाल, की आता अशक्य आहे याच्यापुढे मी काहीही केलं तरी होतच नाहीये काही. अशी जेव्हा म्हणजे आपले विचार वाईट नाहीयेत, आपली करणी वाईट नाहीये, पण जे काही आहे त्यामध्ये आपण असे पूर्णपणे स्टक झालो आहोत. अशा परिस्थितीमध्ये जर आपण सुंदरकांडाचं पारायण केलं, सुंदरकांड ऐकलं, तर म्हणतात, की हनुमान स्वतः तिथे येऊन बसतात. कारण जेव्हा राम आणि सगळे शरयू नदीमध्ये त्यांनी आपलं ही भूमी सोडून ते शरयू नदीतनं मग प्रयाण केलं त्यांनी. तेव्हा त्यांनी हनुमानजींना विचारलं, "तुम्ही येता का माझ्याबरोबर?" तर हनुमान म्हणले, "नाही, तुमच्या बरोबर असण्यापेक्षा तुमच्या नावात सुद्धा मला तुमचं सान्निध्य आहे. तर जिथे-जिथे रामनाम घेतलं जाईल, तिथे-तिथे मी राहीन आणि जितकी वर्ष रामनाम घेतलं जाईल या पृथ्वीवर, तितकी वर्ष मी इथे राहीन." सो हनुमान हे चिरंजीवी आहेत आणि जिथे-जिथे सुंदरकांड पारायण होतं, तिथे हनुमान स्वतः येऊन बसतात, ऐकतात आणि जे कोण पारायण करतात, जे कोण पारायण ऐकतात, त्यांना ते एक दिशा दाखवतात. असा आपल्या भारत देशामध्ये स्पेशली साउथ इंडियामध्ये खूपच एक मोठा भाव आहे लोकांच्या मनामध्ये आणि याची पारायणं रेग्युलरली घडत असतात इथे. मी महाराष्ट्रामध्ये कारण माझंही अर्धं आयुष्य महाराष्ट्रामध्ये आणि अर्धं आयुष्य साउथ इंडियामध्ये गेलंय. पण मी महाराष्ट्रात असताना भीमरूपी ऐकली होती, पण हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पारायण हे फारसं ऐकलं नव्हतं. म्हणूनच मी सुनीलजींना म्हणलं, की याची जर आपण आपल्या लोकांना ओळख करून दिली, तर त्यांना पटेल, त्यांचे अनुभव काय आहेत ते आपण हे करू शकतो. तर हेच पारायण कसं करायचं हे मी शेवटच्या स्लाईडमध्ये सांगणार आहे. तर आज मी सुंदरकांडाविषयी फारसं सांगणार नाही. तर सुंदरकांड फक्त एवढंच की सुरू होतं विषादमधून आणि संपतं एका होप किंवा पॉसिबिलिटीनं. आणि मग त्यांना आता कळलंय की सीता तिथे आहे आणि तिला 1च महिन्याचा अवधी आहे. तर राम आणि सगळे ठरवतात की आता आपल्याला तिथे जाऊन हल्ला केला पाहिजे कारण आपण एक दूत पाठवला होता शांती दूत आणि त्या हनुमान हे शांती दूत म्हणून जातात. पण रावण काही ऐकत नाही. तर आता युद्धाशिवाय काही पर्याय राहिलेला नाहीये. तर लंकाकांड किंवा त्याला युद्धकांड सुद्धा म्हणतात. आणि हे म्हणजे पूर्ण तो राम सेतू तयार करणं, त्याच्यानंतर तिथे जाऊन ते 17-18 दिवसाचं युद्ध पूर्ण, तिथे लक्ष्मण मूर्छित होणं, मग हनुमान जाऊन तो पर्वत उचलून आणणं, हे सगळं लंकाकांड किंवा युद्धकांडमध्ये घडतं आणि शेवटी रामाचा विजय होतो रावणावर. आणि रावण हे आपण म्हणलं तर आपल्याच आतमध्ये असलेल्या सगळ्या दुष्ट प्रवृत्तींवर जर आपण विजय मिळवू शकलो, तर तो विजय आजच्या जगामध्ये खूप महत्वाचा आहे. त्यामुळे 10 डोकी असलेला रावण ही आपलीच एक वेगवेगळे जे आपले लोभ, मोह, मत्सर हे सगळे जे षड्रिपू आणि आपल्याला आजूबाजूनी मिळणारी जी काही अननेसेसरी म्हणजे इव्हन आज पॅक्ड फूड आणि फास्ट फूड आणि पेप्सी आणि कोका कोला हे सगळं सुद्धा आपल्यासाठी रिपू झालेले आहेत. तर अशा सगळ्या 10 डोक्यांची शक्ती, 10 डोक्यांची बुद्धी आणि खूप सारी भक्ती असून सुद्धा चुकीचे विचार किंवा मीत्व ज्याचं जास्त होतं तो रावण होतो आणि दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी कारण राम आणि रावण याच्यामध्ये भक्ती बघितली, शक्ती बघितली, बुद्धी बघितली तर ह्याच्यात दोघांमध्ये कंपॅरिझन केली तर कोणीही कमी नाहीये. पण एकच कमी रावणामध्ये होती की जो म्हणत होता मी मोठा आणि राम म्हणत होता मी सर्वांसाठी आणि रावण म्हणत होता सर्व माझ्यासाठी. ह्या 2 फरकांमुळे राम आणि रावण याच्यामध्ये आणि रामाचा रावणावरती विजय होतो. तिथे हे युद्धकांड संपतं. तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय तर वाईटावर चांगल्याचा विजय आणि हीच आपली हिंदू धर्माची किंवा इव्हन आपण आपले सिनेमा, स्टोरी सगळं बघितलं
तर पूर्णपणे तो जो कोण विलन असतो त्याचा अंत होतो आणि हिरोचा शेवटी विजय होतो. त्याचप्रमाणे याच्यामध्ये पण रामाचा रावणावर विजय होतो आणि राम, लक्ष्मण, सीता, कारण हे ऑलमोस्ट 13 वर्ष पूर्ण होऊन 14व्या वर्षा म्हणजे 1 वर्षभर 10 महिने तर सीता तिथं असते आणि त्याच्यानंतर युद्ध होऊन आणि मग त्यांचं लंकेपासनं खाली किष्किंधाला येऊन तिथून पुन्हा अयोध्येकडे प्रयाण आणि ते मग ते पुष्पक विमान त्यांना विभीषण देतो आणि पुष्पक विमानात ते येतात आणि बरोबर 14 वर्ष पूर्ण व्हायच्या वेळी ते तिथं येऊन पोचतात. तर अजून एक हनुमानची स्पेशालिटी काय, तर हनुमान जिथे जिथे प्रॉब्लेम आहे असं वाटतं तिथे तिथे जाऊन ते सोडवतात. म्हणजे हनुमानाला रामाचं दर्शन किष्किंधामध्ये होणं, त्याच्यानंतर आता हा समुद्र कोण पार करू शकेल अशी शंका असताना तिथे येतात. लक्ष्मण जेव्हा मूर्छित होतो तिथे हनुमान जाऊन ते घेऊन येतात. आता जर 14 वर्ष पूर्ण झाली आणि आपण अयोध्येला परत पोहोचलो नाही, तर भरत हा आता त्यांनी ठरवलेलं असतं, की राम जर त्या 14 वर्षानंतर बरोबर त्यावेळी आले नाही, तर मी जीव देणार आहे, मी काही जिवंत राहणार नाही. मग रामांच्या हे लक्षात येतं आणि ते लक्ष्मणाला पुढे पाठवतात, की आम्ही येतोय. सीताला एक पूजा करून पुढे जायचंय गंगाची, तर तू पुढे जाऊन सांग. आणि मग जेव्हा हनुमान भरताला सांगतात, की राम येत आहेत, तिथं भरत मग त्याची आत्महत्या करण्याची जी इच्छा असते ती बंद करतो. तर जिथे-जिथे प्रॉब्लेम आहे, तिथे-तिथे जाऊन हनुमान हे त्याला सोल्युशन देऊ शकतात. तर वाईटावर चांगल्याचा विजय. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की मनुष्य जन्म आपल्याला मिळाला याचा अर्थच आहे, की आपल्याला दुःख आणि सुख हे दोन्ही पॅरलली येतच राहतं. पण जेव्हा आपल्याला दुःख आलंय, तिथं जर आपण शांत राहिलो, तर सुख येणार आहे आणि सुख आल्यावरती आपण त्याचा जर ॲरोगन्समध्ये कन्व्हर्ट नाही झालं, तर मग दुःख येणार नाही. पण मनुष्याला सुख आणि दुःख हे दोन्ही येणं हीच या मनुष्य जन्माची बेसिक नाही बेसिकता आहे, की ज्याच्याशिवाय असूच शकत नाही. आणि नंतर येतं ते उत्तरकांड आणि उत्तरकांड हा ॲक्चुअली रामायणाचा भाग मानत नाहीत. कारण रामायण हे राम येऊन त्याचा राज्याभिषेक होतो तिथे ॲक्चुअली रामायण संपतं. उत्तरकांड ह्याचं नावच उत्तर आहे म्हणजे की लेटर काय नंतर काय घडलं. तर मग रामराज्य कसं चाललं आणि ते रामराज्य म्हणजे काय याच्याविषयी सगळं आहे ते उत्तरकांडात आहे. सो आपण दसऱ्याला सेलिब्रेशन करतो कारण त्या दिवशी रावणाचा वध होतो आणि जेव्हा राम परत येतात त्या अख्ख्या अयोध्येमध्ये दिवे लावून त्याची आम्ही वाट बघत असतात लोक की कधी 14 वर्ष पूर्ण होतील आणि राम येतील तेव्हा मग सगळीकडे दीपोत्सव होतो आणि तेच आपण आज दिवाळी म्हणून साजरं करतो. म्हणजे 5,000 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे. पण आपण आज दसरा हा रामाचा वध करून म्हणजे दुष्टाचा संहार करून आणि त्याच्यानंतर बरोबर जितके दिवस रामाला रावणवधानंतर यायला लागले अयोध्येपर्यंत तेवढ्या सगळ्या दिवसांच्या डिफरन्सनी बरोबर आपण दिवाळी साजरी करतो आणि हे दोन्ही आपल्यासाठी खूप महत्वाचे गेली कित्येक वर्ष आहेत. पण ते का आहे ते सुद्धा आपल्याला किती वेळा माहीत नसतं. दिवाळीला फटाके फोडले पाहिजेत, दिवाळीला लाडू चिवडा केला पाहिजे. पण ह्याच्यापेक्षा आपल्या आयुष्यात राम आलाय का दिवाळीत हे बघणं खूप महत्वाचं आहे आणि ते जे आहे ती दिवाळी नंतर रामराज्यामध्ये सतत चालू राहिली आणि तितकंच सुखी सगळी लोक होती असं रामराज्याचे जे अर्थ आहेत. तर आता आपण रामराज्याच्या पॉसिबिलिटीसाठी मी काय करू शकतो हे बघणं खूप महत्वाचं आहे. सो रामचरित मानसच्या शेवटच्या अध्यायाला उत्तरकांड म्हणतात. ज्याच्यामध्ये की रामाचा राज्याभिषेक झाल्यानंतरचं त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं कार्य. सो रामायण ही ॲक्चुअली सगळ्यांसाठी म्हणजे राम हा अवतार जरी असला तरी तो इतका आपल्या मनुष्याशी जवळचा आहे. म्हणजे कृष्ण हा खूप वेळा काय काय क्लुप्त्या कला करू शकतो. पण राम इतका सहज आणि आपल्यासारखा आहे, की हे पॉसिबल आहे असं वाटतं. पण तितकं सत्य आणि न्यायाशी जुळून राहणं खूप कठीण असू शकतं. तर त्याच्यासाठी साधना आवश्यक आहे आणि करुणा आणि संयम याचं प्रतीक आहे सीता. त्याग आणि सेवेचं प्रतीक आहे लक्ष्मण. भक्ती, ज्ञान आणि ऊर्जेचं प्रतीक आहे हनुमान. सो आता आपल्याला ह्याच्यातलं जे काही कमी आहे आपल्या स्वतःमध्ये वाटतं, त्याची साधना केल्यास ते आपल्याला मिळू शकतं. म्हणजे राम, सीता, लक्ष्मण, हनुमान हे काही व्यक्ती नसून ते एक प्रतीक आहेत जे आपल्याला मिळवायचंय. जी एनर्जी आपल्याकडे कमी आहे,
त्याची साधना आपण केली पाहिजे. आणि आपण ॲज अ शिष्य म्हणजे सिद्ध समाधी योगाचे असो किंवा आयुष्यात सुखी राहण्यासाठी आणि लोकांना ते सुख देण्यासाठी असेल, तर भक्ती, ज्ञान आणि एनर्जी कारण आज एनर्जी आपली स्वतःची ही खूप आपल्याला प्रॉबॅबिलिटी कमी वाटत राहते. मी करू शकेन का नाही असं जिथे वाटत असेल, तिथं हनुमान भक्ती ही खूप महत्त्वाची आहे. सो प्रत्येक पात्राकडून आपल्याला काहीतरी मिळण्यासारखं आहे या स्टोरीमध्ये. तर आता ही स्टोरी राहत नाही, तर हा आपला एक धर्माचा ग्रंथ झालाय कारण तो आपल्याला शिकवण देऊ शकतो. सो याच्यामध्ये शेवटी काय तर एक कुटुंब म्हणून एकत्र राहणं आणि कुटुंब म्हणजे माझे आई-वडील, मुलं-मुलगी नाही, तर माय आयडियल वर्ल्ड हे आपण जे सिद्ध समाधी योगामध्ये शिकलोय म्हणजे पूर्ण जगच माझं कुटुंब आहे असं आपण राहू शकलो, तर एकमेकाला मदत करू शकलो, तर आपण एकजुटीने राहणं, क्रोध, लोभ, मोह, मत्सर न करता प्रेमाने सगळ्यांबरोबर राहणं, याचा एक्सपिरियन्स करू शकणं हेच रामराज्य असू शकतं. आणि जे आपण सुचवायच्या सुरुवातीला माय आयडियल वर्ल्ड लिहिलं, मे बी मला तर खूप वेळा वाटतं, की आपण जे 20-25 वर्षापूर्वी लिहिलं, ते आज आपल्या डोळ्यासमोर येण्याची शक्यता राम टेम्पल निर्माण होऊन होत आहे, की रामराज्याची पॉसिबिलिटी आपल्यासमोर दिसत आहे. तर ही ॲक्चुअली स्टोरी कशी आहे, तर वाल्मिकी ही पूर्ण रामाची जी मुलं आहेत लव आणि कुश त्यांना सांगतात आणि मग आपण अ, अ, जे रामायण गीत रामायण म्हणून ग. दी. माडगूळकरांचं जे ऐकतो त्यात सुद्धा कुशलव रामायण गाती आणि मगच ते पूर्ण रामायण त्यांच्या तोंडून रामालाच ऐकवलं जातं. त्यामुळे ते फक्त ते रामायण त्या पद्धतीनेच ॲक्चुअली ते लिहिलं गेलं आणि त्यांच्यानंतरच ते सगळ्यांना समजलंय ते लवकुशांच्या तोंडूनच. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर बालकांडात काय होतं, तर राम राम जन्मापासनं म्हणजे ॲक्चुअली आनंदात सुरू होतं, आनंदात संपतं. ॲक्चुअली आनंदात सुरू होतं असं नाही म्हणू शकणार, कारण दशरथ हा थोडा दुःखीच असतो. पण राम-सीतेच्या विवाहाच्या आनंदात संपतं ते. अयोध्याकांड हे राज्याभिषेकाच्या आनंदाच्या घोषणेने सुरू होतं, पण वनवासाच्या दुःखाने संपतं. अरण्यकांड हे 13 वर्ष शांततेत असतं, पण सीताहरणाच्या दुःखाने संपतं. किष्किंधा सुद्धा हनुमानाला आनंद आहे, की राम भेटले, पण राम काही आनंदात नाहीये. पण सीतेला दक्षिणेकडे कोणीतरी बघितलं, सुग्रीवाने सांगितलं, संपातीने या एका अस्पष्ट माहितीतच थांबतं. तर पहिली सगळी कांड बघितली, तर तिथे पूर्ण आनंद नाहीये. दुःखात सुरू होतं, म्हणजे दुःखात त्याचा शेवट होतो. पण सुंदरकांड हे असं एक कांड आहे, की जे होप, की आपल्याला पॉसिबिलिटी आहे सीता दिसण्याची, ह्याच्या होपनी सुरू होतं, आनंदाने सुरू होतं, की आता हनुमानाला शक्तीही मिळाली आहे आणि सीता तिथं असण्याची पॉसिबिलिटी कळली आहे आणि ते आनंदामध्ये एंड होतं. तर हे एक कांड असं आहे, की जे दुःख, कन्फ्युजन किंवा इम्प्रॉबॅबिलिटीमध्ये सुरू होतं आणि आनंदामध्ये संपतं. त्यामुळे जेव्हा रामायणाचं पारायण करतात, तेव्हा सांगतात, की ते सुंदरकांडापासून सुरू करावं, पुढे लंकाकांड आणि मग बालकांडावरनं जावं. म्हणजे जे कांड खूप महत्वाचं आहे. कुठलंही पारायण करताना जे कांड खूप किंवा जो भाग खूप महत्वाचा आहे त्याच्यापासून सुरू करावं आणि पुन्हा राउंड करावं. म्हणजे त्या कांडाचं दोनदा पारायण होतं. त्याला ॲक्चुअली पारायण म्हणतात. सो आमच्या इथे साऊथ इंडियामध्ये रामायणाचं पारायण जेव्हा होतं, तेव्हा सुंदरकांड, लंकाकांड आणि मग बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधकांड, सुंदरकांड, लंकाकांड असं ते पुन्हा घेतलं जातं. आणि उत्तरकांडमध्ये काय की पूर्णपणे आनंदी आनंद आहे, रामराज्य आहे असं. सो सुंदरकांड का करायला पाहिजे? तर आता मी काही एक छोटीशी टेस्ट आहे तुमच्यासाठी. सुनीलजी एक 5 मिनिटं घेतली तर चालेल का? फास्ट फॉरवर्ड जाऊ याच्यामध्ये. ओके, ओके. घ्या, घ्या. नो प्रॉब्लेम. या. सो आता मी काही चित्र दाखवणार आहे तुम्हाला. तुमच्या मते या कुठल्या कांडामधली ही चित्र असू शकतात? कोणी एकानी सांगावं. हे आपण जे बघितलं त्यातलं आपल्याला काय कळलंय? ही चित्र अयोध्याकांड, बालकांड, अरण्यकांड, किष्किंधकांड कुठल्या कांडातली ही असू शकतात असं वाटतं? नाही कळत. मंथरा दिसतीये. दशरथ विनवणी करताना दिसतोय. दशरथ रामाला वनवासात पाठवताना दिसतोय. तर हे आहे अयोध्याकांड. हां. या. नेक्स्ट. लक्ष्मण हो. युद्धकांड.
युद्धकांड, लंकाकांड, अरण्यकांड. कांड, अरण्यकांड. ओके. पण इथे अरण्यात नाहीयेत कारण हनुमानाला सीतेचं दर्शन झालंय. दोन्ही स्लाइड सुंदर. शेवटच्या आहेत. युद्धकांड. हा, हे सुंदरकांड. सुंदरकांड आहे जिथे हनुमानाला ती मोठी जंप घेऊन हनुमान जातो, मग तो दूत म्हणून रावणासमोर बसतो. रावण त्याला बसायला जागा देत नाही, तर तो स्वतःच्या शेपटीचं सीट, रावणाच्या सीट एवढं मोठं करून मग त्याच्यावर बसून रावणाशी बोलतो. मग सीतेचा अशोकवनामध्ये हनुमानाचं दर्शन होतं सीतेला आणि सीतेला हनुमानाचं. तर हे आहे सुंदरकांड. त्याच्यानंतर हे युद्धकांड. युद्धकांड. याच्यात आता सरळच दिसतंय की रावणाला युद्ध करतोय, सेतू बांधलेला आहे आणि तिथे रावण आता मूर्छित होऊन शेवटचे त्याची घटका घेतोय आणि विभीषण त्याच्या बाजूला आहे. हे आहे युद्धकांड. हे आहे जिथे हनुमानाला रामाचं पहिलं दर्शन झालं, त्यात किष्किंधकांड. आणि हे आहे उत्तरकांड, जिथे रामाचा राज्याभिषेक झालाय आणि आता तो राजा म्हणून एस्टॅब्लिश झाला. तर हे तर सहज आहे. बालकांड. बालकांड. एक तर राहिलेलं शेवटचं कांड म्हणून, पण तुम्हाला दिसेल की चौघही मुलांचा जन्म झालाय. ते त्यांच्या गुरुकुलामध्ये गेलेत आणि ते लग्न होईपर्यंत त्यांचं ते बालकांड. अरण्यकांड. कारण हे तिथे ती हरिण पाहिजे म्हणते आणि त्याला जाऊन मग रावण येऊन सीतेला घेऊन. मी हे मुद्दामून ओळीने नाही ठेवलेलं, पण हे अरण्यकांड. तो आता हे रामायणाचं आपल्याला आता लक्षात येईल. आपण खूप वेळा रामायण ऐकलंय, रामायण सिरियल किती वेळा बघितली. मध्ये त्यांनी करोनाच्या वेळी सुद्धा पुन्हा रामायण सिरियल लावली होती. पण कितीही वेळा आपण बघितलं तरी त्यात पुन्हा काहीतरी शिकण्यासारखं आपल्याला मिळेल, इतकं ते स्पेशल आहे. आणि आजच्या आधुनिक जगामध्ये आपल्याला खूप महत्वाचं आहे की आपण काहीतरी शिकू शकतो आणि बघू शकतो या गोष्टी की ज्या आपल्याला सतत आवाज नाही येत आहे. सॉरी, माझं पुन्हा बॅटरी पूर्ण झाली. हॅलो हॅलो, ऐकू येत आहे? येतो मा. सॉरी, माझं स्क्रीन पुन्हा लॉक झालं, सिस्टीम ऑफ झालीये. काहीतरी मी लक्ष नाही दिलं, त्याची बॅटरी पूर्ण 0 झाली. तर आता हे रामायणाच्या 7 कांडांविषयी मी तुम्हाला सांगितलं. तर बेसिकली आता यातलं आपण पुढचे 5 शनिवार हे सुंदरकांडाचं पारायण करणार आहोत. आणि सुंदरकांड हे 3, 5 किंवा 7 या ह्याच्यामध्ये करायचं असतं. त्यामुळे आपण ते 5 भागांमध्ये करायचं ठरवलंय. तर प्रत्येक वेळी थोडं थोडं पुढे जाईल ते सुंदरकांडाचं प्रोसेस. आणि या आता दिसतंय तुम्हाला स्क्रीन? हो दिसते. नाही. या मी आहे. तर याच्या पुढे सुंदरकांडाचं हे कसं असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे पुढच्या सेशन मध्ये आपण या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. आणि गणपती सच्चिदानंद स्वामींनी शिकवलेला हा श्लोक ऐकून आपण याच्या पुढचं म्हणजे पुढच्या शनिवारचं सेशन येते याच्यापासून होईल. ज्या लोकांना वाटतं त्यांनी ते ऐकावं घरी, कारण हा श्लोक असा आहे की जो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन देऊ शकतो असं म्हणतात. याला हा जप केला हनुमानाने तेव्हाच त्याला सीतेचं दर्शन झालं. याला कार्यसिद्धी मंत्र असं म्हणतात. त्यामुळे या जपानी रोज आपण सुरू करणार आहोत पुढची 5 दिवसांचं
जे पारायण असते. तर याच्यामध्ये 5 शनिवार आपण सुंदरकांड तपशीलवार पूर्ण डिटेलमध्ये ऐकणार आहोत. ज्या लोकांना सुंदरकांड रेग्युलर 5 दिवस तुम्ही जॉईन होणार आहात त्यांनी आपला एक संकल्प घ्या आणि ते ऐका. तुम्हाला त्याची प्रचिती येईल. तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही एक गोष्टीमध्ये तुम्ही स्टक झाले आहात असं लेफ्ट झाले वाटतं.